निवृत्तीसाठी मला एक 2-3 महिन्यापूर्वी माझ्या पोटामध्ये खूप पेन होत होता. एवढा पेन होत होता की मला सहन होत नव्हतं, काही सुचत नव्हतं. माझी डिलिव्हरी होऊन एक 6 महिने झाले. 6 महिन्याचं माझं बाळ आहे. त्याच्यानंतर खूप दुखायचं पोटात. मी असं सहज इग्नोर केलं. 1-2 महिने, 2 महिने झाले, 3 महिने झाले, 4 महिन्याचा झाला बेबी, तरी पण मी काही लक्ष दिलं नाही. जेव्हा माझं पेन वाढलं तेव्हा मी डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांनी मला एक 5 दिवसाचा कोर्स दिला. गॅसेस वगैरेमुळे होऊ शकतं, ॲसिडिटीमुळे होऊ शकतं. ॲसिडिटीच्या टॅबलेट दिल्या, गॅसेसचे टॅबलेट वगैरे सिरप दिलं. ते घेतल्यानंतर मला ते पण घेतलं 5 दिवस, बरं झालं नाही. 5 दिवसाच्या गोळ्या संपल्या, परत डॉक्टरकडे गेले. परत त्यांनी मेडिसिन माझ्या चेंज करून दिल्या 5 दिवसाच्या. परत त्या पण संपल्या. परत डॉक्टरकडे गेले, माझं दुखणं थांबलं नाही. त्यामध्ये मला त्यांनी हेवी पेन किलर दिल्या होत्या. त्या पेन किलर खाऊन पण माझं पोटात खूप दुखत होतं. आणि माझा बेबी असल्यामुळे माझ्यावर एकटी आहे, त्यामुळे खूप लोड होता. आणि परत मी डॉक्टरकडे गेले. मग ते बोलले तुझा पेन खूप वाढला आहे. त्याच्यामुळे त्यांनी मला सोनोग्राफी सजेस्ट केली. मी सोनोग्राफी केली. सोनोग्राफीमध्ये माझ्या लिव्हरवर सूज दाखवली. लिव्हरवर खूप सूज होती आणि फॅटी लिव्हर झालेलं, जे आफ्टर प्रेग्नन्सी नंतर होतं बोलते, असं बोललेले ते की आफ्टर प्रेग्नन्सी नंतर होतं, असे मला डॉक्टर बोललेले. आणि परत ते काय बोलले, त्यांनी परत मला माझी सोनोग्राफी झाल्यानंतर मला जेव्हा कळालं की माझ्या लिव्हरवर सूज आहे, त्यांनी परत मला एक 15 दिवसाचा कोर्स दिला. तसं तर बोलले 3 महिने तुम्ही गोळ्या खावा लिव्हरसाठी वगैरे. त्यांनी मला टॉनिक वगैरे दिलेले. गोळ्यांचा कोर्स दिला 15 दिवसाचा. त्यामध्ये मी 5च दिवसाचं घेतलं खरं तर. 5 दिवसाचं घेतल्यानंतर पण त्यामध्ये त्यांनी मला पेन किलर जी होती ती थोडी पॉवरवाली दिली लिहून. त्याने पण ते घेऊन पण मला फरक पडला नाही खरं तर. मग मी कंटाळले खरं तर. माझं दुखणं थांबत नव्हतं. गोळ्या खातेच आहे. माझ्या पोटातून माझ्या बाळाला ते दूध थ्रू जात आहेत. पण मग माझ्या मिस्टरांना मी घेतलेलंच आहे. जो त्यांचा 10 वर्षाचा आजार होता, त्यांना 2-3 महिन्यामध्ये फरक पडला. ते घरात माझं अमृत ज्यूस होतंच. तर मी सहज म्हणून एक बॉटल फोडली आणि मी चालू केली. तर माझं जे दुखणं होतं, जे पेन किलर खाऊन पण माझं बसत नव्हतं, जे बरं होत नव्हतं, ते मी कंटिन्युअसली एकदम 5 मिलीपासून सुरू केलं. 5 मिली स्टार्ट केलं, कारण की बेबी छोटा होता. सरांना विचारलं, सर बोलले 5 मिलीपासून स्टार्ट करा मॅडम तुम्ही. 5 मिली घेतलं. खरं तर 3 दिवसामध्ये माझं दुखणं थांबून गेलं. मला बरं वाटायला लागलं, आराम वाटत होता. मी बोलली पण मिस्टरांना की मला आता आराम पडतोय, दुखणं माझं थांबतंय. मी तिथून कंटिन्यू केलं. एक 8 दिवस 5 मिली घेतलं, नंतर 8 दिवसानंतर 10 मिली घेतलं. 10 मिली नंतर परत 8 दिवस 10 मिली घेतलं. त्यानंतर परत मी 15 मिली चालू केलं. आता माझं दुखणं पूर्णपणे बरं झालंय. मला दुखत नाही, फ्रेश वाटतंय. आफ्टर डिलिव्हरी मी म्हणजे खूप हे करते. माझा 6 वर्षाचा मुलगा पण आहे. सगळं मॅनेज करून मी सकाळी माझं काम पण चालू केलंय आणि खूप मला चांगलं वाटतं, एनर्जेटिक वाटतं. जे मला सगळे विचारतात पण की काय करत नाही थकत का? मी बोलली नाही थकत, कारण की मी अमृत ज्यूस पिते. आणि दुसरं म्हणजे माझं बाळ आहे, खूप ॲक्टिव्ह झालंय. एवढं ॲक्टिव्ह झालंय ना की दिवसभर मी त्याला थांब म्हणलं तरी पण आवरत नाही. 6 महिन्याचा आहे, खूप रांगतो घरामध्ये. कारण मी चांगलं पिते, त्याच्या पोटामध्ये पण चांगलं जात आहे. आणि खूप मला चांगला रिझल्ट आलाय. माझ्याकडे रिपोर्ट्स वगैरे आहेत. मी त्याचा लवकरच एक माझा रिझल्ट म्हणून एक शेअर करेल मी सगळ्यांची. आणि बाकी खूप अमृत ज्यूस तुम्ही सगळे घेऊ शकता, खूप चांगलं आहे. मी जर माझा छोटा बेबी असून सुद्धा घेऊ शकते, तर तुम्ही सर्व पण घेऊ शकता. थँक्यू.